राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। आगामी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या 42 याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या। लोकशाही मराठीच्या बातमीचा पुण्यात दणका। सकाळच्या सत्रात न सादर झालेल्या पुण्यातल्या उर्दू शाळेत वंदे मातरम समूह गीत अखेर दुपारी सादर। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राज्यातील माट संघटनांचा आज संप। तर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माट संघटना आज भेट घेणार। पालिका निवडणुकीसाठी भाजपचे युवा मैदानात। युवा मोर्चा 100 महाविद्यालयांमध्ये राबवणार। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा अभियान। बंजारा समाज प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी विचारवंत उपोषणकर्ते राहणार उपस्थित। शिवसेना नेते प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात आंदोलन। मनसे ठाकरेंची सेना आणि मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। तर मराठी भाषेवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा। राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीसांचा पारा चढला। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झालेच पाहिजे। अधिकारी आणि कंत्राटदारांना मुख्यमंत्र्यांची तंबी। मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचं आयुष्य धोक्यात। कचरा वेचक गाड्यांची दुरावस्था। गाड्यांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? उपस्थित सवाल। पहा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट दिवसभर। आणि कचरा संकलनात घोटाळा। कागदावर 3 वेळा कचरा संकलन दाखवून प्रत्यक्षात केवळ एकदा मुंबईत फिरते कचरा संकलनाची गाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।